बघूयात मुंबईतून। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडेंनी अद्यापही उपस्थिती लावलेली नाहीये। एनसीबीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित राहिलेले होते, तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते अद्यापही उपस्थित झालेले नाहीयेत। माझे सहकारी अक्षय मणकणे आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, सुमित, खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रालयामध्ये सुरुवात झालेली आहे, परंतु या संपूर्ण बैठकीमध्ये राज्याचे अन्न पुरवठा मंत्री जे आहेत धनंजय मुंडे ते मात्र या संपूर्ण बैठकीला जे आहेत ते अनुपस्थित असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते आणि आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील अनुपस्थित आहेत। सलग 2 बैठकांमध्ये धनंजय मुंडे यांची ही संपूर्ण गैरहजेरी सध्या आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांचे त्यांच्याबरोबर संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने होताना पाहायला मिळते। एकीकडे मस्साजोगचे गावचे जे ग्रामस्थ आहेत ते सातत्याने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सातत्याने न्याय मागताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी या धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने एकावरती एक आरोपांच्या फैरी ज्या आहेत त्या झाडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने विरोधकांकडून लावून धरली जाते आणि त्याचसोबतच धनंजय मुंडे यांच्यावरती गेल्या काही दिवसांपूर्वी डोळ्यावरती शस्त्रक्रिया झालेली होती, त्यामुळे तब्येतीच्या कारणास्तव ते या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित